आणि सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये चुरस होणार असं दिसतंय। सिंधुदुर्ग लोकसभेची किरण सावंत यांना उमेदवारी द्या अशी मागणी उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे। तसंच किरण सावंत यांना बहुमताने निवडून आणण्याची मागणीही सामंतांनी जनतेकडे केली आहे। या संदर्भात बावनकुळेंना विचारलं त्यावेळेस निर्णय वरिष्ठ घेतील असं त्यांनी म्हटलं। शिंदे साहेबांना प्रत्येक खासदार देणं ही आपली जबाबदारी आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून शिंदे साहेबांकडे मागणी केली की शिवसेनेच्या खासदारकीची उमेदवारी आदरणीय भैयाला मिळावी ही मागणी केली। फक्त उमेदवारी मागायची आणि आपण घरात बसायचं असं पण नाही, खासदार सुद्धा अशा पद्धतीने निवडून आला पाहिजे की भविष्याच्या खासदारकीचा फॉर्म भरताना देखील लोक घाबरतील। जागा मागणी करणे काही चुकीचं नाही आहे। आम्ही इतक्या जागा मागू, काही जागा ते मागतील, पण शेवटी आमचा फॉर्म्युला काय आहे? शेवटी प्रत्येक सीट आम्हाला जिंकायची आहे, जिंकण्याकरता लढायचं आहे। त्यामुळं एकनाथ शिंदेजी किती लढतील, अजितदादा किती लढतील, भाजपा किती लढेल हे महत्त्वाचं नाही आहे। माननीय पंतप्रधान मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतील मेच्या महिन्यात, तेव्हा महायुतीचे 45+ खासदार कसे उभे राहतील हा आमचा फॉर्म्युला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।